सगळा खेळ संपला की हो, तो राजाराम आपल्या ताब्यात येतोय की आता? तुम उसे वहां लेकर आओ, लेकिन एक बात याद रखना, तसंच होईल बघा, अगदी ठरल्याप्रमाणे. काही लापरवाही नाही म्हणतो मी. ये खुशियां हवा के उस झोंके की तरह है जो इतर की खुशबू तो लाती है लेकिन हाथ में नहीं आती. यकीनन आलमपना, यकीनन हाथ में आएगी. आज वादे के मुताबिक तिमन्ना राजाराम को कैद करेगा और उसके बाद मराठों की नस्ल खत्म हो जाएगी. वह जश्न पल आज ही मुकर्रर होगा. और तिमन्ना अपने वादे से मुकर गया तो? हुजूर, तिमन्ना के साथ जुल्फिकार भी पहुंच गया है. तिमन्ना अपने वादे से मुकर ही नहीं सकता. और तो और बेदनूर की नाकाबंदी जारी है. राजाराम कहीं भाग ही नहीं सकता. तिमन्ना के हाथ से ना सही, लेकिन सल्तनत के शिकंजे से वो छूटना नामुमकिन है. तो फिर वो वहां तक कैसे पहुंचा? जी जी वो फिजूल के सपने देखना बंद करो वजीर आजम. ये मराठे हैं, मछली की तरह हाथ आते आते छूट जाते हैं और हम डुबकी लगाते रहते हैं. जी जुल्फिकार से कहो कमर कस ले. सरहद पर तनी हमारी फौज को बेदरूर की तरफ एक हाथ कोस आगे बढ़ा ले. इससे रानी चन्नम्मा के दिल में खौफ पैदा होगा और तिमन्ना अपने वादे पर अटल. जी हुजूर. लड्डू मीठा हो तो चींटियों से घिर जाता है. खाना भी मुश्किल और फेंकना भी मुश्किल. ऐसी मीठी खुशी से मत उछल जाना. राणी अम्मा, तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं हो, म्हणजे खाजगी. बोला की हो. म्हणजे काय राणी अम्मा, आज न उद्या तुम्हाला सांगावं लागणारच आहे हो. पण आम्ही जे काय करतोय ते राज्याच्या भल्यासाठी करतोय हो. काय बोलायचंय हो? ते अण्णा अण्णा अण्णा, त्या औरंगजेबाच्या फौजा अजून पुढे सरकल्या ते बघा. अण्णा, हे काय ऐकतोय हो आम्ही? अण्णा, आपण यशस्वी शिष्टाई करून आलाय असं वाटत होतो. मग आता हे पुन्हा? अहो, शिष्टाई म्हणजे मी काय औरंगजेबाला आज्ञा का करणार आहे? औरंगजेब असतो, त्याला हवं तो ते करणारच. मग तुम्ही काय केलं म्हणायचं हो? हे बघा राणी अम्मा, आम्ही आता तुम्हाला जे काही सांगणार आहोत ते शांतपणे तुम्ही ऐकून घ्या. औरंगजेबाच्या फौजा जर मागं सरकवायच्या असतील तर त्याला एकच उपाय आहे, आणि तो सुद्धा आपल्या राज्याच्या हितासाठी म्हणून सांगतोय हो. यावर एकच पर्याय आहे की राजाराम राजेंना औरंगजेबाच्या हवाली करावं. काय? हे मी म्हणत नाही हो, औरंगजेब म्हणतोय. आणि तुम्हा आम्हाला जरी पटलं नाही तरी ते करावं लागणारच आहे हो, कारण आपल्याला राज्याचं हित बघायचंय ना. आगुदिल्ला, जमणार नाही बघा अण्णा. त्या तारा राणींना आम्ही शब्द दिलाय आणि त्या राजाराम राजेंनी आमच्यावर भरोसा ठेवलाय बघा. मग तो कसा मोडायचा हो आम्ही? अहो राणी अम्मा, औरंगजेबाच्या फौजा पुढे सरकतायत, अशाच त्या पुढे सरकत राहतील. आपल्याकडे फक्त 2 दिवस आहेत. काय तो योग्य तो निर्णय घ्या, नाहीतर रणकंदन माजेल. रणकंदन माजू दे. आम्ही आमच्या तलवारी शोभेसाठी नाही बाळगल्या हो. रक्त सांडू, पण त्या रक्ताला कलंक लागू देणार नाही बघा. अण्णा, युद्धाची झळ रयतेला जास्त सोसावी लागते हे माहिती आहे आम्हाला.
म्हणून युद्ध न करता प्रश्न सुटले तर बरं होतील बघा. आपण ते साध्य केलं म्हणून आम्हाला कौतुक की हो. पण आमचं स्वत्व जर आपण औरंगजेबाच्या दावणीला बांधायला गेलात तर ते आम्ही कसं सहन करायचं हो? अहो राणी अम्मा समजून घ्या की हो. आम्हाला समजवण्यापेक्षा जाऊन त्या औरंगजेबाला समजावा की हो. चुकून पण आमच्या तलवारी समोर आलात तर अनर्थ होईल बघा. ठीक आहे, आता काय करायचं ते आम्हीच करतो. मग मिर्झा राजे जयसिंगांनी छत्रपती शिवरायांना औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला पाठवलं. खर तर मिर्झा राजे म्हणजे राजपूत, ते आपलेपणा राखतील असं वाटलं होतं, परंतु त्यांनी तो राखला नाही. ते मुघलांचे निष्ठावंत सेवक ठरले. म्हणूनच निष्ठा कोणाशी जपाव्यात याचंही भान हवं आपल्याला. निष्ठा म्हणजे काय? निष्ठा म्हणजे तुम्ही कुणासाठी आणि कशासाठी चाकरी करता. मिर्झा राजे केवळ भाकरीचे पाईक ठरले. स्वातंत्र्य, स्वाभिमान ही मूल्य त्यांनी जपलीच कुठे? बरं का बाळराजे, ही मूल्य आपल्या आजोबांनी मात्र जपली. हा, ती केवळ जपली नाही तर ती मनात वाढवली देखील. म्हणून तर रक्ताचा संबंध नाही अशी माणसं रक्त सांडायला देखील तयार झाली इथे. आणि एक ध्यानात ठेवा बाळराजे, जर मूल्य जपली नाहीत तर राष्ट्र कोलमडतं. आणि जे राष्ट्राला विनाशाच्या खाईत लोटतात ते आपले शत्रूच. म्हणूनच जीव उधळून देखील मूल्य जपावी आपण. सांगा बरं बाळराजे, आजोबांच्या या गोष्टीवरून आपण काय शिकलात? हेच की शत्रू आपल्या जवळचा सुद्धा असू शकतो. आपल्या अवतीभोवती ते वावरतात. म्हणून अशा शत्रूंचा सामना करायला आपण सदैव कंबर कसून तयार असलं पाहिजे. शाब्बास. माफ करावं राणे साहेब, पण इथं पाऊल ठेवावं लागलं. मती इतकी कुंठित झाली की काही सुचेना. धीर सुटत चालला. तेव्हा म्हटलं आपणाशी भेटून तातडीची मसरत करावी. असा धीर सुटून कसं चालेल अमात्य? आता येणारं प्रत्येक वादळ आपण आपल्या श्वासात भरून घेतलं पाहिजे. हो, सह्याद्रीच्या कातळासंगे झोंबणारी माणसं आपण. खोबणीत नखर उतवून बेलाकडे चढत जातो. मग तिथे असल्या संकटांची काय मेजाज? आपले असे शब्द ऐकल्यावर आम्हालाही स्फुरण चढतं. या वादळाची झुंज देताना आपण इतके खंबीर आहात, मग आम्ही का कुंठित व्हावं? अमात्य, तिकडून काही खबरबात नाहीये. पण एक मात्र नक्की, राणी चेन्नम्मा आणि राजाराम राजे एकाकी झुंज देत आहेत तिकडे. पण ते एकटे पडल्यामुळे विरोधकांना चेव चढलाय. सांप्रत काळी आपण त्यांना दाखवून द्यायला हवं की राजाराम राजे एकाकी नाहीयेत. आपली वज्रमूठ त्यांच्या पाठीशी खंबीर आहे. तर त्यांना लढण्यासाठी आणखीन उमेद मिळेल. आम्ही तयारीला लागलो ते याचसाठी. टाकोटा घोड्यावर खोगीर चढून आम्ही बेदनूर गाठू, पण राजांचा झुंजता गड पडू देणार नाही. तो विश्वास आहेच राणे साहेब. जिंजी आता दूर नाही पंत अमात्य. आणि अशा शेवटच्या टोकावर जाऊन त्या औरंगजेबाच्या तोंडचा घास होण्या इतपत आम्ही तकलादू हरगिज नाही. आणि त्यांनी आमच्या मागे झेप घेतलीच तर तोंड घशी पडून त्याचे दात कसे घशात जातील याची तजवीज आम्ही करून ठेवली. आपण का येऊ नये? नाही म्हणत असाल तर जातो आपण परत. नाही हो, आपण राज्याचे कारभारी, आपला मरातब मोठा. आम्ही आपणास कैसे जाबसाल करावे? लाजवताय राजे. अहो तुम्ही राजे छत्रपती. मुद्द्याचं बोला ती म्हणणा. अहो राज्याच्या हिताव्यतिरिक्त दुसरा मुद्दा कुठला असणार हो आमच्याकडं? आजवर आपण जे केलं ते राज्याच्या हितासाठीच. बस पटलंय ना? बस एवढंच मनात राहू दे म्हणजे झालं.
कुठली किलमिश मनात नका ठेवू. ठीक आहे. बस एवढंच पाहिजे होतं बघा. चला येतो. गोरेश्वराच्या दर्शनाला जातो ना नेहमी, तिकडे निघतोय. येणार? हं? दर्शनाला येणार का? विश्वास आहे ना तुमचा? तर चला. नाही म्हणजे थोडे पायी मोकळे होतील आणि मनही मोकळं होईल. आपला आमच्यावर आणि महादेवावर विश्वास असेल तरच यावं ना. ठीक आहे, येतो आम्ही. धन्य झालं. या. सब अपने अपनी जगह पर चले जाओ. ही बाजार मुनगी इथं काय करते ती? काहीतरी गोमकाला आहे. हे कोणाची वाट बघतायत? यांची नेमकी योजना काय आहे हे कळायलाच हवं आपल्याला. राजे, पुन्हा एकदा सांगतोय, म्हणजे मनात हिंतून असावं, आपण जे काय करतोय ते राज्याच्या हितासाठी करतोय. अहो कितीदा सांगाल अण्णा, आहे विश्वास आहे. चला, देवदर्शनास विलंब नको. हो तर राणी साहेब, अयो शंकराजी पंत. राणी साहेब, दगा झाला, घात झाला हो. अयो काय झालं? अय्य सोमा, अण्णांचं नेमकं काय चालू असतं काही कळत नाही बघा. सतत कचेरीतून गायब असतात की हो. लोक काय म्हणतील हो. कारभारात ढिलाई होते बघा. आता तरी कुठे गेले काही सांगून गेले का हो? राणी अम्मा, अण्णांनी हे तुमच्यासाठी लिहून ठेवलंय बघा. राणी अम्मा, आम्हाला माफ करा. तुमच्या नजरेत आम्ही चुकीचे असू आणि भलेही चुकीचं पाऊल टाकलं असलं तरी आम्ही पण राज्याच्या हितासाठी आम्हाला हे करणं भाग आहे. राजे, आपण पहिल्यांदाच आमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला येत आहे, तर तुमचं स्वागत असं जंगी व्हायला हवं हे त्यांना सांगत होतो मी.
तो डाव आहे त्या तिम्मन्नाचा आणि जुल्फिकार खानाचा. थांबा थांबा संताजीराव, आता ताईपणा करू नका. सावधपणे विचारपूर्वकच पावलं टाका. हो, आता विचार कसला करायचा? समोर आईस्कोट मांडलेला असताना नुसतं बघत बसायचं वय? नाही 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 नाही, मग मिशीला ताव देऊन स्वतःला मर्दगडी कशा पाय म्हणायचं? तसं नव्हे संताजीराव. अहो, समोर हशमांची संख्या तर बघा. अहो, तिमण्णा बरोबरच त्याचे शिपाई सुद्धा त्या खानाला सामील आहेत. तुम्हीच बघा. अहो, राजे निशस्त्र आहेत आणि आपण तिघच आहोत. काही गोंधळ घातलात ना तर राजांच्या जीवाला धोका होऊ शकतो, म्हणून सांगतोय. आपण तिघास लावून काय झालं? एक मराठा लाखाला भारी असतो या. त्या जुल्फिकारानं तलवारीला हात घालायच्या त्याची खांडोळी करतो मी. शंभूराजांची वेळी जी चूक झाली ती परत नाही करायचो मी. अहो संताजीराव, ऐका माझं. वाद झालं, आता तोंडाची वाप दवडू नका. जावा आणि आपली फौज तयार करा. राजे अलविदा. आम्हाला माफी असावी. आमच्या राज्याच्या हितासाठी याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. मतलब आपल्या प्रस्थानाची वेळ झाली आता.